रोहित पवारांना इतकं नैराश्य आलंय कारण त्यांच्या त्या संबंध युवा यात्रेला राहुल गांधींच्या पेक्षा सर्वाधिक प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास इतका दुणावला गेलेला आहे की आता काही बोलण्यासाठी ते पण प्रसिद्ध झालेत आणि इतका आता प्रसिद्ध झाल्यामुळे मी आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, मी आज अधिकृत आपल्यामार्फत सांगू इच्छितो आहे की जागा वाटपामार्फत कुठेही चर्चा झालेली नाही. येत्या 2-3 दिवसांमध्ये प्राथमिक चर्चा होईल. दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपांच्यावरती शिक्कामोर्तब होईल. आम्हाला किती जागा मिळतात त्यापेक्षा तिथून महाविकास आघाडीमध्ये किती जागा लढवल्या जातात आणि किती ठिकाणी उमेदवार निवडून येतात ते पहिल्यांदा तथाकथित युवा नेतृत्वाने पहिलं पाहावं आणि मग आम्हाला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करावा. पण आपण किती जागासाठी आग्रही असणार? नाही, आज कसं आहे, आम्ही प्राथमिक चर्चा पक्षामध्ये कदाचित उद्या परवापासून करू. पक्षाचे कोर ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण बसू आणि विशेष करून लढणाऱ्या जागा आज आमचं उद्दिष्ट आहे की निवडून येण्याचा कल लक्षामध्ये घेणं हा एक भाग आहेच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकंदरीत जे काही पाठबळ महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेल्या दादांच्या नेतृत्वाखाली ते दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच चांगल्या जागांच्या वरती निवडणूक लढवू. आजचे जे वक्तव्य आहे ते पाहता सरळ सरळ त्यांनी आव्हान दिल्यासारखं वाटतं राज्य सरकार. नाही, एक असं आहे की मी सांगितलं की त्याने एक चळवळ उभी केलेली आहे आणि चळवळ उभी करत असताना पाठबळ मिळत गेलं, त्याच्यामुळे त्या भावना ते बोलत गेले असतील, ते त्यांच्या मागणीवरती कदाचित ठाम असतील. एक बाब निर्वातपणाने मी स्पष्ट करू इच्छितो आहे की पहिल्यापासून मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता कालपासून मी ऐकतोय, म्हणजे मला काय पूर्णपणाने त्यांचं विवेचन ऐकता आलं नाही, पण ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबी म्हणून दाखले मिळाले पाहिजेत अशी त्यांची मागणी असल्याचं पाहायला मिळतं, वाचायला मिळते. अशा वेळेला खरं तर कालचं दिलं गेलेलं आरक्षण हे मराठा समाजाला दिलेलं गेलेलं आरक्षण हे अतिशय कायद्याच्या कसोटीवर टिकणारे योग्य आहे, पण सर्वत्र त्याचं स्वागत होत आहे. जरांगेंच्या जवळ संपर्क करण्याचा प्रयत्न कदाचित सरकार करेल. मी काय सरकारमध्ये नाही आहे. माननीय मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी अनेक वेळेला त्यांच्याशी संवाद करतात, ज्येष्ठ सनदी अधिकारीसुद्धा संवाद करतात. कदाचित त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका उपस्थित झाल्या असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडनं नक्की होईल. जे पराभूत झाले त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते असं आज पवार साहेबांनी सांगितले. आदरणीय पवार साहेबांनी केलेल्या कुठल्याही वक्तव्यावरती मी अजिबात प्रतिक्रिया देणार नाही, पण एक बाब स्पष्ट आहे की आता काळ बदलत राहतो आणि बदलत्या कालावधीमध्ये नवीन अजित पर्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालेला आहे. ज्या पद्धतीने गेल्या 6-7 महिन्यामध्ये मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो, यापूर्वीसुद्धा अनेक वेळेला फिरलेलो आहे. तरुण पिढी, महिला वर्ग, युवती, ज्येष्ठ नागरिक ज्या पद्धतीने दादांच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहतात त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास हा निश्चितच दुणावलेला आहे आणि मी अतिशय ठामपणाने या ठिकाणी सांगतो की नेहमीच इतिहासाची पुनरावृत्ती होते अशातला का भाग नाही. काही वेळेला नवीन इतिहास घडत असतो, तो नवीन इतिहास घडवण्याचं सामर्थ्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्या पक्षाला अधिकृत चिन्ह, झेंडा, पक्ष म्हणून मान्यता ही निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षाने दिले आणि ज्या बाबतीमध्ये स्थगिती द्यावी असे सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल झाली होती त्या विषयाची अजिबात दखलसुद्धा सुप्रीम कोर्टाने घेतलेली नाही. त्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयाशी ठाम आहोत आणि घेतलेल्या निर्णयाचं समर्थन मिळवत लोकसभेमध्ये अतिशय लक्षणीय यश त्या ठिकाणी मिळवू. मावळ लोकसभेवर तुमची अपेक्षा आहे का? स्वाभाविक आज या मेळाव्याच्या निमित्ताने इथं आलो असताना पक्षाचे माझे अध्यक्ष अजित गव्हाणे आणि काही सहकाऱ्यांनी मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळावी असा त्यांनी आग्रह धरला, त्याची आम्ही नोंद घेतली. ज्यावेळेला जागा वाटपाच्या वतीमध्ये बसू, मी त्याच्यामध्ये असेन प्रदेशाध्यक्ष म्हणून, त्याला आमची भावना, कार्यकर्त्यांची भावना त्या ठिकाणी बोलू. उमेदवार समोर जे आहे ते ठेवून काल अधिवेशन घेतलं, मात्र मोटरसायकल दिली, पेट्रोल काढून घेतलं असं जरांगेंनी जी आहे ती टीका सरकारवर केली. एक असं आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी गेली अनेक वर्ष राज्यभरामध्ये होत आली. लोकशाही आघाडीचं सरकार असताना ज्या सरकारमध्ये मी पण मंत्री होतो त्यावेळेला आम्ही आरक्षण दिलं, परंतु ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकू शकलं नाही.
देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना त्याने आरक्षण दिलं, परंतु ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. आणि कायद्याच्या कसोटीवरती आरक्षण न टिकण्याच्या पाठीमागची जी कारण मीमांसा सर्वोच्च न्यायालयाने केली होती, मागासवर्गीय आयोगाचा शिफारस सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणाने फेटाळली होती. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं अभिवचन दिलं होतं. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासातला कालचा ऐतिहासिक क्षण होता. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायद्याच्या कसोटीवरचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. जरांगे काही बोलू शकतात, कारण ते एक चळवळ उभी केलेली आहे त्यांनी, ते त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात. परंतु एक बाब नक्की आहे की गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेच्या नंतर मी वारंवार या ठिकाणी सांगतोय की ओबीसीच्या आरक्षणाला जराही न धक्का लागता सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटीचं पूर्णपणाचा निस्तार करत हा कायदा काल पारित झालेला असल्यामुळे हे टिकणारं आरक्षण दिलं गेलेलं आहे. सकल मराठा समाजाने महाराष्ट्रातल्या सर्वच घटकांनी या निर्णयाचं मनापासून स्वागत केलेलं आहे. हा सगळा प्रयत्न सुरू असताना पार्टीमध्ये रायगड असेल किंवा बारामतीमध्ये असेल, रायगडमध्ये तुमचे स्वतःचे बंधू शरद पवार गटाकडे गेलेले आहेत, त्यांना उपाध्यक्ष केलेलं आहे. तर बारामतीमध्ये अजित पवारांचे पुतणी ते शरद पवार गटाकडे गेलेले आहेत. एकीकडे तुम्ही पार्टी केडर बेस करण्याचा प्रयत्न करत असताना नेते मात्र तुमची साथ सोडून जात आहेत, काय सांगाल? नाही, याच्यात कोणी साथ सोडून गेलेलं नाही. माझे बंधू 2014 सालापासूनच कधी शिवसेनेमध्ये, कधी भारतीय जनता पक्षामध्ये, असे वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत आहेत. त्यांनी कुठे काम करावं त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे ते मला सोडून गेले असं म्हणणं संयुक्ती ठरणार नाही. आज एक तरुण नेतृत्व युगेंद्र पवार ते काहीतरी आज उतरल्याचं चित्र पाहायला दिसतं आहे. यापूर्वी ते कुठे सक्रिय नव्हते. आमची साथ सोडून कोण कुठे गेलं असं बिलकुल नाही. उलट गेल्या महिनाभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या घटकांचा लक्षणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला प्रवेश पाहता उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्ही अधिक मजबूत होणार. सर्वेनुसार 50% जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडी जिंकेल असा दावा जो आहे ते शरद पवारांनी केलेला आहे. भाजप हारणार या भीतीने जे आहे ते भाजप फोडाफोडीचं राजकारण करते असा आरोप देखील पवार साहेबांनी केला. एक असं आहे की देशभरामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार येणार असं वारंवार आम्हाला सुद्धा आमच्या नेतृत्वाकडनं नेहमी सांगण्यात आलं होतं. देशात ते सरकार येणारच आहे. राज्यामध्ये मी आज अतिशय आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतो की 45+ हे केवळ टार्गेट निवडणुकापुरतं नव्हे, ज्या दिवशी निकाल लागेल त्यावेळेला महाराष्ट्रातले निकाल एकतर्फी मोठ्या फरकाने लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.